प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे 6व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांनी 4 वेळा अचलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि ते आता 5व्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। आताच काही वेळापूर्वी नैना कडू यांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। हो, काय सांगाल? 5व्यांदा तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय विश्वास आहे? खरं तर प्रचंड मी पहिली निवडणूक जे उत्साह होता तेवढाच उत्साह ताकदीचा आत्ता लोकांमध्ये मला दिसतं आहे आणि कुठेही निराशा नाही। प्रचंड जल्लोषाच्या साथ कार्यकर्ता ते मतदार सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी इवन काही पक्षातले पण प्रचंड प्रतिसाद कार्यकर्त्यांनी दिला आणि मागच्यापेक्षा अधिक जास्त मताधिक्यानं आम्ही ही निवडणूक जिंकू। भाऊ, तुम्ही राज्यभर महाशक्तीचा प्रचार केला, किती विश्वास आहे, किती जागा तुमच्या निवडून येईल? जर महाशक्तीचे 122 होते त्यापैकी 40 प्रहारने उभे केले होते आणि 10 ते 15 जागावर आम्ही खूप ताकदीनं लढतो आहे आणि त्याच्यातून 10 जागा तरी आमच्या बाजूनं येईल हा आत्मविश्वास आहे। राज्यभर प्रचार करत असताना तुम्ही महायुती असेल किंवा महाविकास आघाडीवर सातत्यानं टीका केली, काय वाटतं तुम्हाला कोणाचा मुख्यमंत्री बनेल? खरं तर जे अस्थिरता आहे सध्या राज्यामध्ये आणि निकाल जे काही येणार आहे ते अस्थिरतेचेच आहे आणि त्याच्या स्थिर करण्याची जबाबदारी ही प्रहारवर महाशक्तीवर राहील। आपल्यासोबत नैनाताई आहे। ताई, काय सांगाल? भाऊ, राज्यभर फिरले तुम्ही, पूर्ण जी म्हणजे प्रचार धुरा सांभाळली, संपूर्ण कॅम्पेनिंगसुद्धा तुम्ही केलं, जिल्ह्यामध्ये अपक्षातूनसुद्धा प्रचार केला, काय भावना सध्या? लोकांमध्ये उत्स्फूर्ततेची भावना होती, त्यामुळे इथला प्रचार आमच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनीच सांभाळला। मतदारच प्रचारक होता, त्यामुळे बाकी पक्षांसारखं बाहेरून कोणी नेता आणून प्रचार करण्याची आम्हाला यापूर्वीही आवश्यकता नव्हती। यावेळीसुद्धा लोकांचा उत्साह आणि सद्भावना अतिशय चांगली आहे, त्यामुळे प्रहारचा विजय निश्चित होईल असा विश्वास आहे। एकंदरीत बघितलं तर प्रहारचा विजय तो आहे, निश्चित होईल अशी ज्या भावना आहे बच्चू कडू आणि नैना वनूंनी बोलून दाखवली आहे। कमळ गटारे, साम TV, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।